Greetings to you in the name of the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम. It's a joy again to bring the word of God to you. प्रभूचं वचन तुम्हापर्यंत आणण्यामध्ये आम्हाला खूप आनंद वाटत आहे. And I believe today as we hear the word of God, you will be blessed and your life will be transformed. आणि माझा विश्वास आहे की आज जसं देवाचं वचन तुमच्यापर्यंत येईल तसा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमचं जीवन बदललं जाईल. And all of us know God, आपल्या सर्वांना देवाविषयी माहिती आहे, but how much do we know is matters. परंतु देवाविषयी नक्की किती प्रमाणात आपण जाणतो हे देखील फार महत्त्वाचं आहे. You know, man sometimes speak one thing today, another thing tomorrow. मनुष्य एकदा एक गोष्ट बोलतो आणि काही वेळानंतर दुसरी गोष्ट बोलतो. And sometimes man try to understand God from his own experience or from his own thoughts. आणि मनुष्य स्वतःच्या विचारांनी किंवा स्वतःच्या अनुभवांनी देवाविषयी जाणण्याचा प्रयत्न करतो. But the Bible says God is different from man. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की परमेश्वर हा मनुष्यापेक्षा वेगळा आहे. So I will speak to you today from the book of Titus under the theme that the God who cannot lie. आज तिताच्या पत्रामधून देवाविषयी आपण एक गोष्ट पाहणार आहोत आणि ती म्हणजे देव कधीही लबाडी करत नाही. The God who cannot lie. देव कधीही लबाडी करत नाही. Titus chapter 1 verses 1 and 2. तिताला पत्र याचा पहिला अध्याय पहिली 2 वचनं. Paul, a bond servant of God and an apostle of Jesus Christ, according to the faith of God's elect and the knowledge and the acknowledgement of the truth, which accords with the godliness, in hope of eternal life, which God, who cannot lie, promised before time began. विश्वासाच्या सहभागितेतील माझे खरेखुरू लेकरू तीत यास, जे युगानुयुगाचे जीवन सत्य प्रतिज्ञ देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले आणि त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपवलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रगट केले. So here in the English Bible it says God who cannot lie. मराठी भाषांतरामध्ये स्पष्ट उल्लेख नाही, परंतु मूळ इंग्रजी भाषांतरामध्ये या वचनामध्ये आम्हाला कळतं की देव जो कधीही लबाडी करत नाही. And because God cannot lie, आणि देव लबाडी करत नसल्यामुळे everything recorded in his holy Bible is true. त्याच्या पवित्र वचनामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये जे जे काही लिहिलेलं आहे ते सर्व सत्य आहे. And therefore we are called to believe everything God has said in the word. देवाच्या वचनामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये जे जे आहे ते त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा यासाठी आम्हाला बोलावण्यात आलेलं आहे. Let us take one more scripture, that is Hebrews 6:18. इब्रिकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 18वं वचनही आपण वाचून पाहूया. Hebrews 6:18 it says that by two immutable things in which it is impossible for God to lie, we might have strong consolation who have fled for refuge to lay hold of the hope set before us. यासाठी की जे आपण स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरिता आश्रयाला धावलो, त्या आपणाला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा 2 अचल गोष्टींच्या द्वारे चांगले उत्तेजन मिळावे. So here the Bible says it is impossible for God to lie. या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की देवाला खोटे बोलणे अशक्य आहे. So today because God has said truth regarding man and also about himself, आता देवाने स्वतःविषयी आणि मानवाविषयी
सत्य गोष्टी कथन केलेल्या आहेत. So everything God said about man is true. देवानं मानवाविषयी जे जे तो बोलला आहे ते सर्व सत्य आहे. And whatever God said about himself is true. आणि देवानं पवित्र शास्त्रामध्ये स्वतःविषयी देखील जे जे सांगितलेलं आहे ते देखील सत्य आहे. So I want us to look today in these two aspects. आज या दोन गोष्टींविषयी आपण विचार करणार आहोत. What God says about man मानवाविषयी देव काय म्हणतो and what God says about himself. आणि देव स्वतःविषयी काय म्हणतो. First of all, that God says man cannot change himself. पहिली गोष्ट देव मानवाविषयी म्हणतो की मनुष्य स्वतःहून स्वतःला बदलू शकत नाही. You know, from the time of Adam's sin, man tried many ways to change himself. आता आदामानं पाप केलेल्या दिवसापासून मानवानं स्वतःला बदलवण्याचा अनेक वेळेला प्रयत्न केलेला आहे. But man, by his own efforts to change himself or to reach God, man failed. परंतु मानवानं स्वतःच्या प्रयत्नाने स्वतःला बदलून देवाप्रत पोहोचणं मानवाला शक्य झालेलं नाही. Now, that is why God says in his word, म्हणून देव त्याच्या वचनामध्ये आम्हाला सांगतो, chapter 1 verse 12 and 13, पहिला अध्याय आणि 12-13 वचन, the condition of the church to which Paul wrote this letter. आणि हे पत्र ज्या परिस्थितीमध्ये पौलानं लिहिलं त्यावेळेला मंडळीची परिस्थिती काय होती यातून आपल्याला दिसून येतं. Verse 12 and 13 of chapter 1, it says, one of them, a prophet of their own, said, Cretans are always liars, evil beasts, lazy gluttons. This testimony is true, therefore rebuke them sharply that they may be sound in the faith. त्या लोकातील त्यांचाच कोणी एक संदेष्टा म्हणतो, क्रेतीय सदा लबाड, दुष्ट पशु, आळशी व खादाड असतात. ही साक्ष खरी आहे, म्हणून कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल. You know, there is a big difference between the religions of the world and the Christian faith. जगामधील सर्व धर्म आणि ख्रिस्ती विश्वास यामध्ये फार मोठी तफावत आहे. And I think one of the greatest differences is that in the religions, it is man trying to reach God. आता जगामध्ये जे अनेक धर्म आहेत त्या सर्व धर्मांच्या तत्वामधून आम्हाला कळतं की मनुष्य देवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. By his own efforts, by his own strength and wisdom. स्वतःच्या ज्ञानानं, स्वतःच्या बुद्धीनं, स्वतःच्या प्रयत्नानं, कर्मकांडानं मनुष्य देवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. But in Christianity, it is God reaching out to man. परंतु ख्रिस्ती विश्वासामध्ये याच्या बरोबर उलट आहे, देव मानवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. Because God knows man cannot change himself and man cannot reach him. देवाला माहित आहे की मानव कोणत्याही परिस्थितीत देवापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून देव स्वतः मानवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. Now that is the beauty of our Christian faith or Christianity. आणि ख्रिस्ती विश्वासाचं हेच मनोहर रूप आहे, That God reaching out to man. देव माणसापर्यंत जाऊन पोहोचला. If there was any possibility of man can change himself, then the Son of God does not have to take the form of man and come into this earth. आणि मानवाला स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतःला बदलून देवापर्यंत जर पोहोचण्याचा त्यानं प्रयत्न केला असता किंवा जर तो पोहोचू शकत असता तर देवाच्या पुत्राला पृथ्वीवर येण्याचा काही उपाय सापडला नसता किंवा काही येण्याची गरज नव्हती. And God found out the truth that it is impossible for man to change himself. कारण देवाला हे सत्य माहित होतं की मनुष्य कितीही प्रयत्न केला तरी स्वतःला बदलू शकत नाही. That is why Paul says Paul reveals here the human character. They are always liars and evil beasts and lazy gluttons. आणि संत पाऊल या मंडळीमधील
या लोकांमधील मानवाचा स्वभाव जणू काही प्रगट करत आहे की ते लबाड आहेत, दुष्ट आहेत, आळशी आहेत आणि खादाड आहेत. That is the result of sin. आणि पापाचा हा सर्व परिणाम आहे. And man cannot help himself. मनुष्य स्वतःची स्वतः मदत करू शकत नाही, स्वतःला बदलू शकत नाही. So God made a way. मग देवानंच मानवासाठी एक मार्ग तयार Now केला. the second point is, दुसरा मुद्दा, God through his Holy Spirit can change lives. देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे मानवाला बदलू शकतो. Hallelujah. हालेलुया. You know, God can change man through the power of his Holy Spirit. देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं मानवाला बदलू शकतो. In the book of Isaiah, God says, "Come, let us reason together. If your sins are so red like a crimson, it shall be made white as wool." यशायाच्या ग्रंथामध्ये परमेश्वर म्हणतो, या आपण वादविवाद करूया. जरी तुमची पातक लाखेसारखी जरी लाल असली तरी ती बर्फासारखी शुभ्र होतील. So God cannot lie. देव कधीही लबाडी करू शकत नाही. God can change lives देव मानवाचं जीवन बदलू शकतो through the power of his Holy Spirit. त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे. Titus 3:4-6. तितास पत्र याचा 3 अध्याय 4 ते 6. But when the kindness and the love of God our Savior toward man appeared, not by works of righteousness which we have done, but according to his mercy he saved us through the washing of regeneration and renewing of the Holy Spirit. परंतु जेव्हा आपला तारणारा देव याची दया व मनुष्यावरील प्रेम प्रगट झाले, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास तारले. त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे. Amen. आमेन. So here the word says that God in his mercy he saved us. या वचनामध्ये आम्ही वाचतो की देवानं त्याच्या दयेनुसार आमचं तारण केलेलं आहे. Not by our righteousness or righteous deeds. आमच्या धार्मिक कृत्यांनी आमचं तारण झालेलं नाही. You know, therefore we should not try to save ourselves by our righteous deeds. आणि म्हणून आम्ही आमच्या धार्मिक कृत्यांनी स्वतःचं तारण करण्याचा प्रयत्न करू नये. It is a sad thing that sometimes even Christians can be deceived by believing that they can change by themselves, maybe practicing some religious things. आणि ही दुःखाची गोष्ट आहे. कधी कधी ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना देखील असं वाटतं की नीतिकृत्य केल्याने, चांगली कृत्य केल्याने ते स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतात. So sometimes people try to do social work to satisfy our spiritual life. आणि कधी कधी मग लोक आपली आत्मिक तहान भागवण्यासाठी सामाजिक कृत्यांचा आधार घेतात. So here it says, not by works of righteousness we have done. आणि या वचनामध्ये आम्ही वाचलं की आमच्या नीती कृत्यांनी आमचं तारण झालेलं नाही. So today I want you to know that by our righteous deeds, by our efforts, we cannot change ourselves, we cannot reach God. आणि म्हणून आज मला तुम्हाला स्पष्ट सांगू द्या, आमच्या धार्मिक कृत्यांनी किंवा आम्ही स्वतः आमच्यामध्ये बदल करून आम्ही देवापर्यंत पोहोचू शकत नाही. It is God who said it. देवानं असं त्याच्या वचनामध्ये स्पष्ट केलेलं आहे. The God who cannot lie. It is impossible for God to lie. आणि जो देव कधीही लबाडी करत नाही अशा देवानं हे सत्य आम्हाला प्रगट केलेलं आहे. And therefore आणि म्हणून we must reach him the path that he has chosen for us. आणि मग देवानं त्याच्याकडे जाण्याचा जो मार्ग तयार केलेला आहे त्याच मार्गाने आम्ही देवापर्यंत पोहोचू शकतो. And that path
is none other than the Lord Jesus Christ. आणि देवापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून प्रभू येशू ख्रिस्त होय. He is the only way who can change our lives and who can take us to God, to the eternal God. आणि प्रभू येशू ख्रिस्त हाच एकमेव मार्ग आहे जो आमच्यामध्ये बदल घडवून आणू शकतो आणि आम्हाला सार्वकालिक ते पर्यंत देवापर्यंत नेऊन पोहोचवू शकतो. And this work he does through his Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे हे सर्व कार्य तो करतो. Because he says whom he poured out on us abundantly through Jesus Christ our Savior. आणि या ठिकाणी आम्ही वाचलं की प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा याच्याद्वारे त्याने पवित्र आत्म्याची ओतणी आमच्यावर केलेली आहे. So the Cretan Christians, whatever their character may be, आता क्रेतीय ख्रिस्ती विश्वासणारे जे होते त्यांचा स्वभाव कोणताही असला तरीही through the working of the Holy Spirit, the Lord Jesus Christ can change them, can transform them. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे त्यांच्यामध्ये बदल घडवून आणू शकतो, त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो. Now this is the truth, हे सत्य आहे and this truth is for everyone. आणि हे सत्य सर्वांसाठी लागू आहे. Whether it is the people at Crete or whether it is in Kolhapur, whether they are in anywhere in the world. आणि क्रेती येथील असलेले लोक, कोल्हापूर येथे असलेले लोक, जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या लोकांविषयी हे सत्य लागू आहे. The problem is the same, जी समस्या आहे ती सगळीकडे सारखीच आहे and the answer is also the same. आणि त्या समस्येचं जे उत्तर आहे ते देखील सर्व ठिकाणी सारखंच आहे. And therefore today I want you to think as you hear the word of God. देवाचं वचन ऐकत असताना आज तुम्ही याविषयी विचार करावा असं मला वाटतं. Are you trying to change yourself? तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रयत्नांनी स्वतःला बदलू पाहत आहात का? Or are you allowing the Lord Jesus Christ to work in your life that he may change your life? का तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला ही संधी देत आहात की प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमच्यामध्ये बदल करावा? You know, I can testify in my own life that since the day that I have known Jesus, he brought such a great change in my life. आणि माझ्या स्वतःच्या जीवनाची साक्ष मी तुम्हाला देतो की ज्या क्षणी मी प्रभू येशू ख्रिस्ताला माझा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकार केला त्या दिवसापासून त्यानं माझ्या जीवनामध्ये बदल घडवत आणलेला आहे. So his word is true. त्याचं वचन हे सत्य आहे. God cannot lie. देव कधीही लबाडी करू शकत नाही. If any of you who are listening to me, if you are struggling with some problems in your life, I want you to know that you can't overcome it by your own wisdom or strength or your own righteous deeds. आपण सर्व श्रोतेगण जो हा कार्यक्रम पाहत आहात, ऐकत आहात, आपल्यापैकी कोणी जर समस्याग्रस्त असेल, आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची जर अडचण असेल, समस्या असेल, तर तुम्ही हे लक्षात घ्या, तुम्ही स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतःच्या बुद्धी सामर्थ्यानं बदल घडवून आणू शकत नाही, त्या समस्येचं उत्तर शोधू शकत नाही. But I want to give you a great and tremendous encouragement today that the Lord Jesus Christ can solve your problem and he can bring change and transformation over your situation. पण एक गोष्ट मला तुम्हाला निक्षून सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे तुमच्या जीवनामधील समस्या दूर करू शकतो आणि तुमच्या जीवनामध्ये बदल घडवून आणू शकतो. So before we conclude, about God's character or what God can do or will do for us, आणि देव आमच्या जीवनामध्ये काय करू शकतो किंवा देवाचा स्वभाव कशा प्रकारचा आहे या शक्यतेप्रत येण्यापूर्वी let us also see what is man's problem.
आता मानवाची मूळ समस्या काय आहे याच्याकडे थोडंसं लक्ष देऊया. And if anybody does not pay attention to the serious problem of man's life, what would be the end? आणि मानवाची जी समस्या आहे त्याकडे जर गंभीरतेनं आम्ही पाहिलं नाही मग त्याचा शेवट धोकादायक परिस्थितीमध्ये होऊ शकतो. Regardless of what religion we belong to or what faith we have, if we don't really examine what is the root problem in our life, and if we don't find the proper solution to this, what will be the end? आम्ही कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवणारे असू, एक गोष्ट पक्की आहे की मानवाची मूळ समस्या काय आहे आणि त्या समस्येचं उत्तर कशामध्ये आहे याचा जर आम्ही गंभीरपणे विचार केला नाही तर हा प्रश्न अधिकाने अधिक गंभीर बनू शकतो. So I want to first talk about sin. That is man's problem. Sin destroys man's life. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट मानवाची मूळ समस्या पाप ही आहे आणि पापच केवळ मानवाचं जीवन उद्ध्वस्त करू शकते. God said, देव म्हणाला in the book of Genesis chapter 2 verse 16 and 17. आणि उत्पत्तीचा ग्रंथ 2 अध्याय 16 आणि 17 या वचनामध्ये, Genesis 2:16 and 17, God said, and the Lord God commanded the man, saying, of every tree of the garden you may eat freely, but of the tree of the knowledge of good and evil you shall not eat, for in the day you eat of it you shall surely die. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. Now here God has given a very clear command, very clear instruction that man shall not reach out to this particular, the fruit of this particular tree. आणि आता एदेन बागेमध्ये अनेक झाडं होती तरी देवानं आदाम हवेला ही आज्ञा दिली होती की सर्व झाडांची फळं खाण्याची त्यांना मुभा होती, पण बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नये अशी देवानं त्यांना मनाई केली होती. God has provided everything in abundance for man. मानवासाठी देवानं सर्व प्रकारच्या गोष्टींचा मुबलक पुरवठा त्या बागेमध्ये केलेला There होता. was nothing lacking for him. त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. But he had to obey one command to prove that he loves God or he obeys God. मानव देवावर प्रीती करतो आणि मानव देवाचं आज्ञापालन करतो हे सिद्ध करण्यासाठी आता मानवानं देवाच्या या आज्ञेचं पालन करणं गरजेचं होतं. To prove that man is grateful to God for all that God has given to him, he had to obey only one command. आता देवानं मानवासाठी दिलेल्या किंवा केलेल्या सर्व आशीर्वादांचे उतराई किंवा कृतज्ञ म्हणून मानवानं एकच गोष्ट करायची आहे की देवाची एक आज्ञा पाळायची आहे. But the tragedy is that man disobeyed God. परंतु एदेन बागेमध्ये ही शोकांतिका आम्हाला पाहायला मिळते की मानवानं देवाची आज्ञा मोडली. That very day death entered into man. आणि त्याच क्षणाला मृत्यूचा मानवामध्ये प्रवेश झाला. So man's problem is sin, and sin leads man to death. आता मानवाची मूळ जी समस्या आहे ती पाप आहे आणि पापामुळं आता मानवामध्ये मरणाचा प्रवेश झालेला आहे. Now one sin, one disobedience led into 100 disobedience. आता एक पाप किंवा एक आज्ञाभंग हे शेकडो पापाला आणि आज्ञाभंगाला कारणीभूत होतात. So man kept on sinning against God, not able to overcome this problem of sin. आता या पापाच्या समस्येवर मानवाला तोडगा काढता आला नाही
आणि मानव सतत आणि सतत पाप करत राहिला, देवाची आज्ञा मोडत राहिला. Until God judged, all of the human beings except Noah and his family at the time of Noah's flood. आणि मग संपूर्ण जगभर मानवामध्ये पाप पसरलं आणि सगळ्या जगातले लोक मानवाची आज्ञा मोडू लागले, तेव्हा देवानं मानवांचा न्याय केला. नोहा आणि त्याचे कुटुंबीय यांना सोडून सर्व पृथ्वीवरील सर्व लोकांचा देवाने जलप्रलय पाठवून नाश केला. But even though Noah's family experienced such a great grace of God and salvation, but their generation again they went on sinning against God. ज्या वेळेला जगावर जलप्रलय आला, नोहा आणि त्याचे कुटुंबीय सोडून जगातील सर्व लोक मरण पावले, नोहाच्या कुटुंबाचा बचाव झाला. तरी पण पुढे नोहाचं कुटुंब वाढत असताना नोहाच्या कुटुंबियांनी आणि त्यांच्या वंशजांनी देखील देवाचं आज्ञापालन केलं नाही. In Ezekiel chapter 18 verse 4, येहेजकेल याचा 18वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये आम्ही वाचतो, behold, all souls are mine. The soul of the Father as well as the soul of the Son is mine. The soul who sins shall die. आणि परमेश्वर म्हणतो सर्व पृथ्वीवरील आत्मे माझे आहेत. बापाचा आत्मा माझा आहे, तसाच लेकराचा आत्मा देखील माझा आहे. जो आत्मा पाप करेल तो मरेल. God said, the soul that commits sin shall die. देव म्हणतो जो जीवात्मा पाप करेल तो मरेल. Again in the book of Romans chapter 6:23, रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, it's God says that the wages of sin is death, but the gift of God through Jesus Christ is eternal life. देव म्हणतो की पापाचं वेतन मरण आहे, परंतु देवाची ही योजना आहे की प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळे आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. So the Bible very clearly says a man who tried to sin, who continued to sin, that will finally ultimately take him to everlasting death. आणि पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्टपणे सांगतं की जो व्यक्ती पापामध्ये आहे, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पाप आहे, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मरण आहे आणि त्या व्यक्तीचा शेवटी नरकामध्ये जाऊन पडण्यामध्ये होणार आहे. So this is true, my beloved, because God cannot lie. आणि हे सत्य आहे यासाठी की देव कधीही लबाडी करत नाही. In the Gospel of Matthew chapter 13, मत्तैकृत सुवर्तमान याच्या 13व्या अध्यायामध्ये in a parable that Jesus said at the end, the wicked will be separated from the righteous. आणि येशू ख्रिस्तानं जो दाखला सांगितला, त्या दाखल्यामध्ये त्यानं असं सांगितलं की जगाच्या शेवटी काय होणार आहे, जे देवाचे लोक आणि दुर्जन, की देवाचे नसणारे लोक किंवा देवावर न विश्वास ठेवणारे लोक हे वेगवेगळे केले जातील. And Matthew 25:46 it says, the wicked who are separated from the righteous, they will go to everlasting punishment or to everlasting death. आणि मत्ते 25:46 मध्ये आम्ही वाचतो की नीतिमान लोक, देवाचे लोक आणि अनितिमान म्हणजे देवावर न विश्वास ठेवणारे हे या युगाच्या शेवटी वेगळे केले जातील. आणि जे अनितिमान आहेत, ज्यांच्या पापांची क्षमा झालेली नाही, ज्यांचं तारण झालेलं नाही, ते देवापासून वेगळे होऊन ते नरकामध्ये सार्वकालिक शिक्षा किंवा दंड भोगण्यास जातील.